बहिणींना महिना 1,500 की 2100? महायुतीमधील गृहकलह संपल्यानंतरच होणार बहिणींची आठवण. जनतेने भरभरून दिलं असून आता आम्ही जनतेला काय देतोय हे महत्वाचं असल्याचं वक्तव्य नुकतंच एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यामुळे ज्या बहिणींनी भरभरून महायुतीच्या पारड्यामध्ये मते टाकली त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे तिघे लाडके भाऊ योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार का आणि 6वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे. सध्या गृह खात्यावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. हा गृहकलह संपल्यानंतरच सरकार स्थापन, खाते वाटप आणि त्यानंतर कॅबिनेट बैठक होऊन बहिणींची आठवण होणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. विधानसभेला कमी वेळ असल्यामुळे ही योजना युद्ध पातळीवर राबवली गेली. प्रशासनावर यामुळे कमालीचा ताण आला. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये मिळणार असल्यामुळे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तहसील कार्यालयात महिलांची झुंबड उडाली. भर पावसातही महिलांची रांग कमी होत नव्हती. लाखो प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर योजनेचा अंतिम हप्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला. तत्पूर्वी जिल्ह्यात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे मोठे इव्हेंट झाले. जिल्ह्यातील लाखो महिला यावेळी उपस्थित झाल्या. आचारसंहिता संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला बहिणींनी मतांचा पाऊस पाडून महायुतीला सत्तेत आणले. सत्तेत आलेले लाडके भाऊ दिलेल्या शब्दानुसार 2100चा हप्ता देणार का? योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.